नागपुर में विशेषाधिकार समिति की बैठक के दौरान विधायक नरेंद्र बोंदेकर ने जयकुमार गोरे मामले की सुनवाई पर जानकारी दी। साथ ही महायुति के प्रति समर्थन दोहराया, लेकिन भंडारा जिले में विकास निधि नहीं मिलने पर नाराजगी भी व्यक्त की है। हक्कभंग समितीचे आज जयकुमार गोरे यांनी जे हक्कभंग टाकलेले होते मंत्री महोदयांनी, आज त्याच्या संदर्भात साक्षीसाठी मंत्री जयकुमार गोरे आणि ज्यांनी त्यांच्या विरुद्ध जे टाकलेले आहेत तसे यूट्यूब चॅनलचे खरात आणि आपले रोहित पवार यांना आणि प्लस 4 लोकांचे सुद्धा आज पहिल्यांदा जे आमदारांनी टाकलेले आहेत तसे यांच्या 4 आमदारांचे सुद्धा साक्ष आहेत। तसे एकूण हक्कभंग समितीचं कामकाज आज मोठ्या प्रमाणात आहे। रोहित पवारवर जो होता हक्कभंगाचा होता नोटीस होता, त्याबाबत हे सगळे सुनावणी हो ते त्यांचं रोहित पवार पण त्यांच्यामध्ये आहेत आणि प्रकरण असं आहे की जे मंत्री आहेत आपले जयकुमारजी गोरे यांच्या विरोधात त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे बदनामीकारक चित्र म्हणा किंवा व्हिडिओ म्हणा असं काही केलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांनी 3 जणांविरुद्ध त्यांनी तो अर्ज सादर केला होता माननीय अध्यक्ष महोदयांकडे आणि अध्यक्ष महोदयांनी ते हक्कभंग समितीकडे पाठवलं आणि त्यामुळे 3 जणांची आम्ही सुरुवात केलं। परंतु जे संजय राऊत होते हे राज्यसभा सदस्य असल्यामुळे त्यांचं प्रकरण हा राज्यसभाकडे पाठवण्यात आला। पण 2 जे आहेत खरात यूट्यूबच्या लयभारी चॅनलचे आणि आपल्या रोहित पवार यांचा आम्ही साक्ष सुरू। ही प्रक्रिया दोघांचे साक्ष आता आम्ही खुलासा बरेचदा मागवलेला आहे। आता अंतिम टप्प्यावरती आम्ही ते खुलासाच्या नंतर जे साक्ष असते ते साक्ष आम्ही आता घेतोय आणि लवकर अपेक्षित आहे 2-3 साक्षामध्ये त्याच्यानंतर आम्ही निर्णय देऊ। नक्कीच याच्यामध्ये अनेक प्रकरणामध्ये जर पाहिलं आपण 2 दिवसापासून तर अनेक दिवसपर्यंत आपण शिक्षेची सजा त्याचं प्रोविधान आहे आणि योग्य जर आढळलं समितीपुढे तर नक्कीच त्याच्यावरती कारवाई होईल। नाही, नाराजी वगैरेचे नाही आहे, थोडेफार काही विषय आहेत आणि परंतु आम्ही आधीच सांगितलं की आम्ही काँग्रेसला मदत करणार नाही, आम्ही युतीसोबत आहोत। आता आमचा प्रश्न एकच असते की तुम्हाला जेव्हा निवडणूक आली की बरोबर तुम्ही फोन करता, आठवण येते, परंतु जेव्हा तुमचा स्वार्थ नसला, जर एखादा माझ्या विधानसभेचा फॉर्म भरताना वेळेस सुद्धा भारतीय जनता पक्षाचा एकही नेता आला नव्हता, त्यावेळेस आम्ही कोणावरती काही बोललो नाही, कोणाला राग पण नाही केला। तर त्याच्यामुळे असू शकते कारण अजून आमच्या पक्षाचं काही बैठक झाली नाही आहे, परंतु नक्कीच आम्ही युतीसोबत आहोत। पालकमंत्री जेव्हापासून आलेत त्यांनी एक निधी ना नगरसेवकाला दिलं ना आमच्या DPDCमध्ये, जसं आमच्या समन्वय समितीमध्ये ठरला आहे स्थानिक आमदाराला 70% निधी द्यायचा, 70% जाऊ द्या 5% सुद्धा निधी त्यांनी दिली नाही आहे। आणि नगरसेवकांना आम्ही आता विचारतोय का बा ते प्रचंड नाराज आहेत, तुम्ही नगरसेवकाला मित्रपक्ष म्हणून सांभाळत नाही तर तुमच्या पाठीमागे कसे नगरसेवक राहतील, हा सुद्धा अनेक प्रश्न।